किरकोळ वादातून दिलीप उर्फ दिल्या त्रिंबक भोसले वय 50 याच्या डोक्यामध्ये टणक वस्तूनं मारहाण करून खून केल्याप्रकरणी गोगल्या उर्फ बुट्ट्या दिलीप भोसले वय 25 राहणार निमगाव खलू याच्या विरोधामध्ये पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर खून करून पळून जात असलेल्या आरोपीला पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतलाय। या प्रकरणी फिर्यादी जंबी जक्या पवार राहणार गोपाळवाडी तालुका दौंड यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे। मयत दिलीप भोसले आणि आरोपी गोगल्या भोसले हे बापलेक असून सकाळी निमगाव खलू या ठिकाणी राहत्या घरासमोर या दोघांमध्ये शाब्दिक वादावादी झाली। या वादामध्ये गोगल्या यानं दिलीप यांच्या डोक्यामध्ये टणक वस्तूनं मारहाण केली, तर घाव वर्मी लागल्यामुळे दिलीप भोसले हे जागीच मयत झाले। तर घटना घडल्यानंतर आरोपी गोगल्या हा बाजूच्या उसामध्ये जाऊन लपला। तर श्रीगोंदा पोलिसांना माहिती समजताच पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कर्नावर, पोलीस कर्मचारी प्रकाश वाघ, अंकुश ढवळे, दादासाहेब टाके यांनी घटनास्थळी धाव घेतली। आजूबाजूला शोध घेतला असता तो उसामध्ये लपला असल्याचं पोलिसांना कळालं। तर पोलिसांना पाहताच तो या ठिकाणावरून पळत सुटला। बाजूलाच असणाऱ्या बाबळीच्या झाडावर तो जाऊन चढला। पोलीस पथकानं त्याला शिताफीनं खाली उतरवत ताब्यात घेतलं। त्याने वडिलांचा खून का केला हे अद्याप सांगितलं नव्हतं। तर या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव हे करतायत। श्रीगोंदा पोलीस ठाणे येथे फोनवर निमगाव खलू येथून माहिती मिळाली की दिल्या उर्फ दिलीप त्रिंबक भोसले वय 60 वर्ष हा निमगाव खलू येथे त्याचे राहते घरी मरून पडलेला आहे अशी खबर मिळाल्यामुळं आम्ही आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सातव साहेब हे पण पोलीस स्टेशनला हजर होते। ते आणि आम्ही घटनास्थळी आमच्या स्टाफसह धाव घेतली। घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता दिल्या उर्फ दिलीप त्रिंबक भोसले हा त्याच्या घराच्या समोर एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्त पडलेलं दिसलं आणि त्याच्याच बाजूला तो बिछाण्यावर झोपलेल्या अवस्थेत आढळून आला। त्याच्या मानेवर पाठीमागच्या बाजूला डोक्याला, मानेच्या वर डोक्याला काहीतरी हार्ड रॉडसारख्या शस्त्राने जखम केलेली आणि त्यातून रक्तस्राव होत असलेला दिसला। तसेच त्याच्या नाकातून व कानातून पण रक्तस्राव झालेला होता आणि त्याच्या शर्टाला पण मोठ्या प्रमाणात रक्त लागलेलं होतं। तसेच त्याची बायको त्या ठिकाणी मफलरी नावाची त्याची बायको आहे, ती पण थोडीशी अर्धवट वेडी आहे, ती त्या ठिकाणी आढळली। तिला विचारपूस केली असता ती काही निश्चित व्यवस्थित माहिती सांगत नव्हती। त्याच ठिकाणी तिची एक मुलगी जंबी जक्या पवार ही आलेली होती। तिच्याकडे चौकशी केलेली असता तिच्याकडून आलेल्या माहितीनुसार तिचा जो भाऊ आहे ज्याचं नाव आहे गोगल्या उर्फ बुट्ट्या दिलीप भोसले हा साधारणतः 25 वर्ष वयाचा आहे आणि सकाळी जेव्हा खुनाची माहिती उघडकीस आली तेव्हा तो घरात लपून बसलेला होता आणि लोक जमा झाल्यामुळं त्याने घराची खिडकी तोडून पळून गेलेला आहे अशी त्यांनी माहिती दिली आणि त्यानेच रात्री आपसात झालेल्या वादातून दिल्या उर्फ दिलीप त्रिंबक भोसले याचा खून केला असल्याचा संशय व्यक्त केलेला आहे। यानंतर मग आम्ही सदर ठिकाणी घटनास्थळी आजूबाजूच्या एरियामध्ये आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता आरोपी हा नदी साईडला लपून बसलेला होता। त्या ठिकाणी आमचं पोलीस पथक गेला असता तो पळायला लागला। पळाल्यानंतर एका झाडावर चढून बसला आणि झाडावर गेल्यानंतर मग आमच्या पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतलेला आहे। आरोपीची प्रथमदर्शनी चौकशी केली असता सदरचा गुन्हा आरोपीने केल्याचे निष्पन्न झालेले आहे। सदर आरोपीला आम्ही अटक करीत आहोत आणि यातील मयत जे आहे त्याचं पोस्टमार्टम होऊन बॉडी जी आहे नातेवाईकांच्या ताब्यात दिलेली आहे। सध्या कुठलाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नाही। गणेश कविटकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा।